बोलतायत थेट जाऊया. आलेले शिंदे हे अशा प्रकारे वेश पालटून फिरतात. हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. अनौपचारिक गप्पा अजितदादांच्या अंमलात आल्यात असं वाटतं. बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोणी उपस्थित नव्हतो. त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितले, याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते त्यांना सांगायला पाहिजे. आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली आहे. आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार आहोत की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, नितीन देसाईंच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये. प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईंच्या एनटी स्टुडिओचं नेमकं काय होणार आणि याच्यावरती एक मुद्दा बघा, हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच. हा मराठी माणसाचा मुद्दा, हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, नितीन देसाईंच्या आत्महत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, पण याच्यामध्ये जे संबंधित आरोपी होते त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये. प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईंच्या एनटी स्टुडिओचं नेमकं काय होणार आणि याच्यावरती एक मुद्दा म्हणून हा मराठी माणसाचा मुद्दा आहेच. हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आपले, त्यांनी बोलायला पाहिजे. कारण हा आर्थिक विषयाशी सुद्धा निगडीत विषय. चला, थँक्यू. आता तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आलात, बोला. मेळावा आहे पुण्यात, कशी तयारी, काय संदेश पुण्यामध्ये नुसतं पुणे नाही तर मावळ असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, पुणे ग्रामीण असेल, या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा आहे. गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या होतोय दिवसभर. आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की शिवसैनिकांना एक दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन व्हावं, यासाठी उद्याचा मेळावा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सकाळी आगमन झालं. आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकलं नाही. आम्हाला मतं भरपूर मिळाली. महाविकास आघाडीला चांगलं मतदान झालं, एक आम्ही जागा जिंकल्या, पण आमची मावळची जागा काही थोड्या मतानं पडलेली आहे. त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं नाही. पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपास या भागामध्ये खूप चांगल्या ताकदीनं लढू. पुण्यामध्ये आम्ही वेश बदलून फिरत असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. आता चौकशी सुरू झाली आहे म्हणून त्यांनी हात वर केलेत. आम्ही मागणी केली होती तसं संसदेतही हा मुद्दा उचलणार. हा राष्ट्रीय सुरक्षेचाच मुद्दा आहे असं अजित पवारांच्या वेशांतराच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि उद्याच्या विधानसभा सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभेत, ही आमची भूमिका आहे. गेल्या वेळेस भाजपने तुम्हाला एकही जागा दिली नव्हती. भाजपने गेल्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये फक्त पुणे नाही तर नवी मुंबई इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे अक्षरशः कुचंबना झाली होती शिवसेनेची गेल्या वेळेस. आता तुमची काय अपेक्षा आहे, किती जागा आहे तुम्हाला? असं नाही, आम्ही एकत्र बसू. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघर्ष नाही. ज्या जागा एखादा पक्ष जिंकू शकेल त्याला ती जागा मिळेल. पुण्यामध्ये एकीकडे आमचे 5 आमदार होते, आपल्याला माहित असेल. आम्ही चाचपणी करतोय की आमची चाचपणी पूर्ण झालेली आहे की आम्ही कोणत्या जागा शिवसेना म्हणून लढू शकतो. त्याच्यामध्ये अर्थात कोथरूड आहे, त्याच्यामध्ये हडपसर आहे, वडगाव शेरी आहे आसपासच्या. तुम्ही ग्रामीण भागातलं जर आता म्हणाल तर खडकवासला आहे, या जुन्नर आम्ही लढलेलो आहोत, खेड आळंदी आम्ही लढलेलो आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाल तर पिंपरी ही आमची जागा, आमचे तिथे आमदार होते. त्यानंतर खालच्या भागात भोसरी आमची जागा आहे. या सगळ्या जागांवर शिवसेना लढत आलेली आहे, अनेकदा जिंकत आलेली आहे आणि आज तिथे शिवसेनेची फळी अत्यंत मजबूतीनं उभी आहे.
आम्ही या जागा लढू शकतो आणि महाविकास आघाडी म्हणून जिंकू सुद्धा शकतो. सर, अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुद्धा छगन भुजबळ मात्र तिथं अनुपस्थित नव्हते संपूर्ण दौऱ्यामध्ये. आता त्याच्यावरती मी कसं काय सांग? पक्ष त्यांचा, अध्यक्ष त्यांचे, भुजबळ त्यांचे. नाराज आहे. आता ते भुजबळला तुम्ही फोन करा, मी नंबर देतो. दुसरं, राहुल गांधींनी मध्यरात्री एक ट्विट केलं होतं की संसदेमध्ये ते जे काही विरोधामध्ये बोलताय नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा, त्यांना आता ईडीची कारवाई होईल अशी भीती आहे. त्यांनी एक ट्विट केलं. ईडीची त्यांचे, भुजबळ त्यांचे, राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असतो. आता आम्हाला ईडी असेल किंवा ईडीला वापरणारे त्यांचे बॉसेस असतील, आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. म्हणून आम्ही लढाई करतो आणि बोलतो आहोत. ईडीची कारवाई होईल अशी त्यांना अजिबात भीती वाटत नाही. राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असतो. आता आम्हाला ईडी असेल किंवा ईडीला वापरणारे त्यांचे बॉसेस असतील, आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. म्हणून आम्ही लढाई करतो आणि बोलतो आहोत. राहुल गांधीचं ट्विट आपण काळजीपूर्वक वाचा. त्यांनी असं सांगितलं की मी ईडीचं स्वागत करायला तयार आहे. चहा बिस्किटं त्यांना मिळतील माझ्या घरी आल्यावर, रेड्स टाकतील. तेव्हा माझ्या घरी जेव्हा ईडीचे लोक मला अटक करण्यासाठी आले होते तेव्हा मी देखील त्यांना उत्तम स्वागत केलं. त्यांना सकाळच्या नाश्त्याला वडापाव दिला, त्यांना आवडत होता वडापाव. मग जेवण दिलं दोन्ही वेळेला. त्यांचा पाहुणचार आपलं कर्तव्य आहे. राहुल गांधीने काही टिप्स देणार का मग? राहुल गांधीजी आणि आम्ही वारंवार एकमेकाशी बोलत असतो. राहुल गांधींनी याआधी सुद्धा ईडीच्या चौकशीला अनेकदा ते सामोरे गेलेले आहेत. किमान 50 ते 60 तास त्यांची चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना याचा उत्तम अनुभव आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने ऐसा कहा है कि उन्हें जानकारी है कि अब रेड होने वाली एजेंसी द्वारा उनके ऊपर जिस तरह से वो अब सवाल उठा रहे हैं, कैसे देखें आप? मैंने सुबह इस बारे में मेरी बात रखी है. राहुल गांधी जो है लोकसभा के नेता प्रतिपक्ष है, लीडर ऑफ अपोजिशन है. राहुल गांधी ने देश में जो डर का और भय का माहौल था वो खत्म करने में बहुत बड़ा योगदान दिया है. आज लोकसभा में बहुत विपक्ष की ताकत बहुत बड़ी है. राहुल गांधी डरने वाले नेता नहीं है. हम सब उनके साथ हैं. चाहे राहुल जी हो, चाहे मैं हो, चाहे संजय सिंह हो, ऐसे बहुत से नेता हैं जिन्होंने ईडी से आमना सामना किया है और जेल तक जाकर हम आए हैं. तो हमें डर नहीं. विधानसभेत मवियाला यश मिळेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. त्याचबरोबर राहुल गांधी असोत किंवा आम्ही असोत, आम्ही ईडीला घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.